आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला 1 कोटी रुपयांची लाच मागितली होती। त्यातील पहिला हप्ता 5 लाख रुपये खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आला। या प्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक फौजदार आणि खासगी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला होता। यातील निरीक्षक आणि ASI फरार आहेत। बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री घर झडती घेतली असता खाडे यांच्या बीडमधील किरायाच्या घरामध्ये रोख 1 कोटी 8 लाख रुपये, 10 तोळे सोने, 5.5 किलो चांदी आणि 6 ठिकाणच्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे सापडले आहे। पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी ही माहिती दिली। हरिभाऊ खाडे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक फौजदार RB जाधवर असे निलंबित केलेल्यांची नावे आहेत। हे दोघे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत आहेत। बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडे यांनी 1 कोटी रुपयांची लाच मागितली होती। त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते। ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता 5 लाख रुपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते। त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते। त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला। त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबित केले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।